उद्या देशामध्ये मॉक ड्रिल केलं जाणार आहे। मॉक ड्रिल संदर्भात सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना मार्गदर्शन करण्यात येणार। केंद्रीय गृह सचिवांच्या बैठकीनंतर हे मार्गदर्शन केलं जाईल। मॉक ड्रिल संदर्भात मुख्य सचिव मुख्यमंत्र्यांना माहिती देणार आहेत। केंद्रीय गृह सचिवांच्या बैठकीत राज्यांचे मुख्य सचिव आणि नागरी संरक्षण प्रमुख व्हीसी द्वारे उपस्थित राहणार असल्याची माहिती आहे। त्यामुळे एकंदरीतच आता मॉक ड्रिल संदर्भात मुख्यमंत्र्यांना केंद्रीय गृह मंत्रालयाकडून सर्व मार्गदर्शन केलं जाईल। तर त्या पूर्ण देशभरात आणि सगळ्या राज्यांमध्ये युद्धजन्य स्थितीच्या पार्श्वभूमीवर मॉक ड्रिल हे केलं जाणार आहे, युद्ध सराव केला जाणार आहे आणि याच पार्श्वभूमीवर आज केंद्रीय गृह मंत्रालयाची बैठक पार पडेल आणि त्यानंतर आता आज सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना मॉक ड्रिल संदर्भात मार्गदर्शन केलं जाणार आहे। त्यामुळे एकंदरीतच नागरिकांना न घाबरता तयार राहण्याचं आवाहन सगळ्या राज्यांमध्ये केलं जात आहे। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी मनोज दाळकर यांच्याकडून। मनोज, मॉक ड्रिल संदर्भात सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना आज मार्गदर्शन केलं जाईल, काय अधिक अपडेट? नक्कीच आपण दिल्लीतील केंद्रीय गृह सचिवांच्या बैठकीनंतर मुख्यमंत्र्यांना ब्रीफिंग केली जाणार आहे। आपण मॉक ड्रिल संदर्भात केंद्रीय गृह विभागाच्या सोबतच्या बैठकीने मुख्यमंत्र्यांना ही माहिती दिली जाणार आहे आणि मुख्य सचिवांकडून हे ब्रीफिंग होणार असल्याची माहिती ही मिळत आहे। आपण केंद्रीय गृह सचिवांच्या बैठकीत राज्याचे मुख्य सचिव आणि नागरिक संरक्षण मंत्री हे व्हीसी द्वारे उपस्थित असणार आहेत आणि आपण देशातील 244 जिल्ह्यांमध्ये नागरिक संरक्षणाच्या तयारी संदर्भात या ठिकाणी बैठकी बोलवण्यात आलेली आहे। आणि आपण जो पहलगाम हल्ला झालेला आहे आणि त्यामध्ये मोठ्या संख्येने पर्यटक हे जे मृत्यू झालेले आहेत आणि त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील सांगितलं आहे की कोणालाही सोडलं जाणार नाही ज्यांनी कोणी हा हल्ला केलेला आहे। आणि त्यानंतर आपण युद्धाची परिस्थिती या दोन्ही देशांमध्ये तयार झालेली आहे आणि तणावाचं वातावरण देखील झालेलं आहे आणि उद्या या संदर्भात मॉक ड्रिल देखील होणार आहे। या संदर्भात मोठी चर्चा देखील ही दिल्लीमध्ये होत आहे आणि त्याचं संपूर्ण आपण ब्रीफिंग हे मुख्यमंत्र्यांना देखील केलं जाणार आहे। मुख्य सचिव यांच्याकडे हे ब्रीफिंग केले जाणार असल्याची माहिती आहे। त्यामुळे आता ही ब्रीफिंग बैठकीनंतर कशा पद्धतीने ब्रीफिंग होणार आहे आणि काय काय निर्णय म्हणजे सल्ले हे मुख्यमंत्र्यांना देऊन कशा प्रकारे जी हल्ला होणार आहे आणि त्या परिस्थितीमध्ये कशा प्रकारे नागरिकांनी आपला जीव देखील सुरक्षित ठेवायचा या संदर्भात देखील माहिती दिली जाईल अशी माहिती मिळते आणि त्यासंबंधी ही बैठक महत्वाची मानली जाते। आणि त्यानंतर मुख्यमंत्र्यांना कशा प्रकारे आपण बघितलं या ठिकाणी ब्रीफिंग केले जाते हे देखील पाहणं गरजेचं ठरणार आहे। निश्चित मनोज, धन्यवाद आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।